नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छान आहात ना? आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. आता आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. पण बाहेर जायचं म्हटलं की वीरा एवढी आनंदी होते ना, तिला खूपच आनंद होतो. मग आम्ही आमचं आवरलं आणि निघालो बाहेर. आता बघा वीरा कशी पळतीये. थांब म्हटलं तर अजिबात थांबत नाही. हिला खाली मोकळं सोडलं की हिचं चालूच असतंय पळायचं काम. आणि तिला एवढं मोकळं वाटतं ना खाली आल्यानंतर ना, जसा पिंजऱ्यातून पक्षी सुटल्यासारखा. मग इथं आम्ही आलो होतो स्वामी इमिटेशन ज्वेलरीच्या यांनी भरवलेल्या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलच्या रक्षाबंधन आणि नागपंचमी स्पेशल फेस्टिवलसाठी आम्ही इथे आलो होतो. आता पहा किती गर्दी आहे पुढे. आम्ही आत एंट्री केल्यानंतर ना पहिल्यांदा पाहिलं तर इथं प्रिंटिंगचे टी शर्ट होते. टी शर्ट खूप छान होते. आणि पुढे गेल्यानंतर ना ज्वेलरीज, खूप सुंदर सुंदर ज्वेलरीज होत्या. त्यानंतर ना बँगल्स होते, वेगवेगळ्या प्रकारच्या राख्याही होत्या. इथं कपड्यामध्ये सुद्धा खूप छान छान व्हरायटीज होत्या आणि डिस्काउंट ऑफरमध्ये सुद्धा होत्या. आणि खूप छान छान इथे वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट होते. जर कोणालाचे ते केस गळत असतील तर त्यासाठी सुद्धा इथं प्रोडक्ट होते. त्यानंतर ना पुढे जसं जसं आपण जाईल तसे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट इथं होते. त्यानंतर ना आम्ही तिथून पुढे आम्ही गेल्यानंतर ना थोडीशी खरेदी केली. इथे पण खूप छान प्रकारचे व्हरायटीज होत्या. गळ्यातल्यांच्या छान छान व्हरायटीज होत्या. पुढे बॅग्स पण होत्या, लॉंग बॅग्स, हँड बॅग्स होत्या. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेलो आणि तिथे हेअर्स बँडचे कलेक्शन खूप छान होतं. मग आम्ही त्यातले 2-3 हेअर्स बँड घेतले. त्यानंतर आम्ही तिथून थोडंसं पुढं गेल्यानंतर ना खाऊचे स्टॉल होते आणि आम्ही खाऊच्या स्टॉलच्या तिकडे गेलो. आता या खाऊच्या स्टॉलमध्ये बऱ्याच प्रकारचे पदार्थ तिथे अवेलेबल होते. पण आम्हाला खायचे होते मंचुरियन. मग आम्ही मंचुरियनच्या दिशेने आलो. पण तिथं काकू तळत होत्या ब्रेड रोल. मग आम्ही छोटासा त्यांचा व्हिडिओ घेतला आणि नंतर ना मंचुरियनची ऑर्डर दिली. फायनली थोडा वेट केल्यानंतर आमची मंचुरियनची प्लेट आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही मंचुरियनची मजा घेऊन बाहेर आलो तर तिथं जम्पिंग जपांग होते. मग काय, एकाही क्षणाचा विलंब न करता वीराला जम्पिंग जपांगमध्ये बसवलं. वीराला एवढा आनंद झाला होता ना की तिला काय करावं आणि काय नाही हे सुचतच नव्हतं. शिव आणि वीराने जम्पिंग जपांगमध्ये खूप मज्जा केली. त्यांना खूप असं खेळायला असलं की वीराला ना काहीही लागत नाही, तिला काहीही आठवत नाही, नुसतं खेळायला आवडतं. आता एवढी छान मुलं खेळत आहेत हे बघून हिलाही उड्या मारू वाटत होत्या. ही छान प्रकारे आनंद घेत होती. कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. बाय. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.